हे तर लग्नाचं स्टेजवरचं चित्र आहे. हा पार्थ आहे आणि माझ्या नावावर क्रॉस का केलास? कारण तू नव्हतीस ना तेव्हा. पण मला कळत नाही, तू तू हे चित्र का काढलंस? कारण हेच सिक्रेट आहे जे ऐकलं होतं. म्हणजे तू तू काय ऐकलं बाळ? आणि कोणाकडून? मी वसुमावशीच्या खोलीबाहेर ऐकलं होतं. वसुमावशी बोलत होती की तिने दीपकला सांगितलं तुला लग्नातून किडनॅप केलं होतं. तिने दीपकला सांगून तुला लग्नातून किडनॅप केलं होतं. तिने दीपकला सांगून तुला लग्नातून किडनॅप केलं होतं. अनिशा, बरं झालं आपण लवकरच निघालो ते. हा, आता का अर्धा तासात पोहोचू आपण तुझ्या घरी. हा, आणि मेन गोष्ट म्हणजे मुंबईत बाहेर पडताना आपल्याला ट्रॅफिक लागलं नाही. ट्रॅफिक नाही लागलं, पण एक गोष्ट मात्र माझ्या मनाला नक्की लागली. काय? तू पार्थला आपल्यासोबत येऊ द्यायला हवं होतंस. अगं ते किती काळजीने सांगत होते की मी तुम्हा दोघींना सोडायला येतो म्हणून. तू पण ना एक नंबरची हट्टी आहेस काव्या. अगं ते आले असते तर ह्या प्रवासात तुमची छान आठवण क्रिएट झाली असती. मध्ये आपण पाहणार आहोत पिहू नंदिनीच्या रूम बाहेर आलेली असते आणि काढलेलं स्केच ती नंदिनीला दाखवत असते. त्या पेपरवर नंदिनी पार्थ शुभविवाह असं लिहिलेलं असतं. नंदिनी ते चित्र बघते आणि म्हणते, अरे हे तर लग्नातलं चित्र आहे, हा पार्थ आहे आणि माझ्या नावावर क्रॉस का केलायस? पिहू म्हणते, कारण तू नव्हतीस ना तेव्हा. नंदिनी म्हणते, मला हे कळत नाहीये, पण तू हे चित्र का काढलास? पिहू म्हणते, कारण हेच ते चित्र आहे जे मी ऐकलं होतं. नंदिनी म्हणते, म्हणजे तू काय ऐकलंस बाळा आणि कोणाकडून? पिहू म्हणते, मी वसुमावशीच्या खोलीबाहेर ऐकलं होतं. तिने दीपकला सांगून तुला लग्नातून किडनॅप केलं होतं. हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे काव्या आणि अनिशाच्या घरी चाललेले असतात. काव्या म्हणत असते, अनिशा बरं झालं आपण लवकर निघालो ते. आता अर्ध्या तासात आपण पोहोचू तुझ्या घरी. आणि मेन काय, आपल्याला मुंबईतून निघताना ट्रॅफिक लागलं नाही. अनिशा म्हणते, ट्रॅफिक नाही लागलं, पण एक गोष्ट मात्र माझ्या मनाला नक्की लागली. काव्या म्हणते, काय? अनिशा म्हणते, तू पार्थला आपल्याबरोबर येऊ द्यायला हवं होतंस. अगं ते किती काळजीने सांगत होते की मी तुम्हा दोघींना सोडायला येतो म्हणून. तू पण ना एक नंबरची हट्टी आहेस काव्या. अगं ते आले असते तर या प्रवासात तुमची छान आठवण क्रिएट झाली असती. काव्या म्हणते, आठवण? आता 6 महिनेच आहेत फक्त एकत्र, आणि 6 महिन्यांसाठी कशाला हव्यात आठवणी? माझी बी एकटीच बरी आहे. अनिशा म्हणते, सिरियसली एकटी? यु नो व्हॉट, युनिव्हर्स कधीच कोणाला एकटं राहू देत नाहीत. सगळ्यांसाठी एकतरी व्यक्ती देतच. आज तू पार्थला लांब केलंस, त्यांना येऊ दिलं नाहीस, पण यु नो युनिव्हर्स तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी जुगाड नक्की करत असेल. काव्या म्हणते, काय म्हणालीस तू? जुगाड? युनिव्हर्सचा जुगाड? अनिशा हो असं म्हणते. काव्या पुढे म्हणते, युनिव्हर्स असं काहीतरी जुगाड का करत नाही की त्यामध्ये तुझं आणि बोक्याचं तोंड शिवलं जाईल? काव्यामध्ये, तुला सांगते अनिशा, या जगात जर बडबड करण्याची स्पर्धा घेतली तर त्या स्पर्धेमध्ये तुम्ही दोघे नक्की पहिले याल. अनिशा म्हणते, काय मुलगी आहेस तू यार काव्या, तुला ना चांगल्या माणसांची काही कदरच नाहीये. काव्या म्हणते, हो नाही, मला किंमत नाही, मला कशाचीही काहीही किंमत नाहीये. बस. काव्या म्हणते, घरातनं निघताना आईला फोन केला होतास का ते सांग फक्त, बाकीची बडबड नको. अनिशा म्हणते, हो तुझ्या घरून निघतानाच मी आईला फोन केला होता. आता आई जरा बरी आहे त्यामुळे मी पण रिलॅक्स. काव्या म्हणते, डोंट वरी अनिशा, आता बरं वाटतंय ना त्यांना, मग आता काही काळजी करू नकोस. काव्या म्हणते, आणि तसंही आता आपण दोघेही चाललोय ना तुझ्या घरी, तुझ्यापेक्षा मला बघून तुझी आई बरी होणार आहे बघ तू. दुसरीकडे पार्थ खाली येतो आणि आपल्या आईला गुड मॉर्निंग असं म्हणतो. मालिनी म्हणते, आज काय उशिरा झाली मॉर्निंग? पार्थ म्हणतो, हा गेस्ट रूम मध्ये झोपलो होतो, शांतता होती, छान झोप लागली होती. मालिनी म्हणते, अच्छा गेस्ट रूम मध्ये शांतता होती म्हणजे तुझ्या रूम मध्ये काय कटकट असते? पार्थ मालिनीस हो असं म्हणतो. मालिनी म्हणते, काव्याची? पार्थ हो असं म्हणत असतो. मालिनी म्हणते, ऐकतेस का काव्या? पार्थ लगेच म्हणतो, नाही गमत करत होतो. त्यानंतर तो मागे बघतो. त्यानंतर मालिनी जोरजोराने हसत असते. पार्थ म्हणतो, काय भंकस करतेस का आई? मालिनी म्हणते, पहाटेच दोघे गेले आहेत, अनिशा आणि ती. पार्थ म्हणतो, आय नो, माहितीये मला. मालिनी म्हणते, माहिती आहे तर मग सोडायला का नाही गेलास रे? असला कसला रे जेंटलमॅन तू? हे पार्थला लगेच काही क्षण आठवू लागतात. पार्थ म्हणत असतो, वाटल्यास मी सोडायला येईन सकाळी सकाळी. काव्या म्हणते, कशाला, काय गरज आहे? संधी दिसली की त्या संधीचं सोनं करायला मोकळे. हे सर्व पार्थला आठवत असतं. त्यानंतर पार्थ म्हणतो, त्या मला म्हटल्या पार्थ सोडायला चला, पण मी म्हटलं कशाला? प्रत्येक वेळी पुरुषांनी आपल्या बायकांना सोडायला का जावं? त्यांच्या स्पेसमध्ये का शिरावं? त्यांना इंडिपेंडन्स असल्याचं फील घ्या म्हटलं मी. मग त्या म्हटल्या, हा ओके असं म्हटल्या. मालिनी म्हणते, आईशी बोलतोयस हे लक्षात आहे ना तुझ्या? खोटं बोलतोयस हे कळतंय सरळ सरळ. काव्या, सरळ येऊ नकोस असं म्हणाली असेल की नाही? हो की नाही? हो की नाही? पार्थ लगेच विषय बदलतो आणि म्हणतो, ए तुझी किचन पार्टनर नंदिनी कुठे आहे? मालिनी म्हणते, विषय बदलण्यावर एकदम बाबांवर गेलायस तू. त्यानंतर मालिनी पार्थला आंघोळ करायला जायला सांगते. पार्थ तिथून निघून जातो. मालिनी म्हणते, नंदिनी एरवी माझ्याही आधी खाली येते, आज कशी काय आली नाही? दुसरीकडे नंदिनी आपल्या खोलीमध्येच असते आणि ती विचार करत बसलेली असते. तिला पिहूचे शब्द आठवत असतात. नंदिनी म्हणत असते, मला वसु आत्याने किडनॅप केलं होतं दीपकला सांगून. नंदिनी पिहूला म्हणत असते, हे तू काय बोलतेस बाळा? तू काहीतरी चुकीचं ऐकलंस बाळा, तुझा काहीतरी गोंधळ झालाय. पिहू रडूनच सांगत असते, नाही नंदिनी वहिनी, मी त्यांच्या रूम बाहेर हेच ऐकलं होतं. त्यानंतर मला काय करू ते कळतच नव्हतं. मी तुझ्याकडे पण आले होते दुसऱ्या दिवशी सांगायला, पण माझी हिंमतच नाही झाली ग. नंदिनी म्हणते, आणि ते न सांगण्याच्या प्रेशरने तुला फिट्स आल्या. पिहू म्हणते, हो नंदिनी वहिनी, मला खूप भीती वाटते. पिहू म्हणते, अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सुद्धा मावशीने मला वॉर्निंग दिली होती, जर तू हे कोणाला सांगितलंस तर मी तुझ्या बरोबर तुझ्या आई बाबांना, तुझ्या बहिणीला सुद्धा घराबाहेर काढून टाकेन. नंदिनी म्हणते, काय? पिहू म्हणते, हो म्हणूनच तर मी पार्टीतून असं एकदम निघून गेले होते, केक पण नव्हता खाल्ला.
त्यानंतर नंदिनीला पार्टीचे काही क्षण आठवत असतात. नंदिनी पिहूला केक द्यायला जात असते, परंतु पिहू नको सांगून मोबाईल आपल्या बाबांना देऊन तिथून धावत पळतच निघून गेलेली असते. हे सगळं नंदिनीला आठवतं आणि नंदिनी म्हणते, पिहू अगं हे सगळं तू. पिहू म्हणते, सॉरी नंदिनी वहिनी, तुला टेन्शन आलं ना, तुम्हाला सगळ्यांना टेन्शन येईल म्हणून मला हे सांगायचंच नव्हतं. असं वाटतंय की उगाच त्या खोलीबाहेर ऐकलं होतं. तुम्ही सगळे आता तुमच्या लग्नात हॅपी होता ना, आता ह्याच्यामुळे परत सगळं खराब होणार. हो ना वहिनी, सॉरी ना. नंदिनी तिला नाही बाळा असं म्हणून आपल्या जवळ घेते. हे सगळे पिहू बरोबर बोललेले क्षण नंदिनीला आठवत असतात. त्यानंतर नंदिनीला आपल्या लग्नातले काही क्षण आठवत असतात. वस्वात्या म्हणत असते, तू अजून गौरीहार पूजायला बसलेलीच नाहीस. वस्वात्या म्हणत असते, अगं बस ना लवकर, उशीर होतोय. हे सगळं नंदिनीला आठवत असतं. नंदिनी म्हणते, केवढी मोठी गोष्ट आहे, मला किडनॅप केलं, त्यामुळे पार्थ आणि काव्याला एकमेकांच्या मनाविरुद्ध एकमेकांशी लग्न करावं लागलं. आई बाबांना, काका काकूंना केवढा मनस्ताप झाला. माझ्या कॅरेक्टरवर बोललं गेलं, त्यामुळे जीवा माझ्याशी लग्न करायला उभे राहिले. असं म्हणून नंदिनी रडत असते आणि आपले डोळे पुसत असते. नंदिनी म्हणते, आमच्या सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत वस्वत्या. काय करू मी आता, कसं डायजेस्ट करू मी हे सगळं, कशी गप्प राहू. हे जर कुणाला कळलं तर हे देशमुख घराणं मुळासकट हलेल. नंदिनी विचार करत असते. एवढ्यात असते ते जीवा येतो. जीवा येऊन नंदिनीला आवाज देतो. नंदिनी एकदम दचकून जीवाकडे बघते. जीवा म्हणतो, काय झालं अगं, एवढं दचकायला काय झालं. जीवा म्हणतो, अगं किती थकलेली दिसतेस तू, झोप झाली नाहीये का तुझी, अजून आंघोळही केली नाहीयेस तू. नंदिनी म्हणते, थांबा ना जीवा, एका मागून एक किती प्रश्न विचारणार आहात, जरा शांत बसा प्लीज. जीवा म्हणतो, ओके ओके सॉरी. तू डिस्टर्ब आहेस का कशाने, सॉरी मी पुन्हा प्रश्न विचारला. जीवा नंदिनीला पाणी देत असतो, परंतु नंदिनी म्हणते, नकोय मला. जीवा म्हणत असतो, नंदिनी तुला बरं वाटत नाहीये का. नंदिनी म्हणते, तुम्ही जिमला जाणार होतात ना, प्लीज जा तुम्ही. जीवा म्हणतो, नाही मी आज जिमला जाणार नाहीये. तू टेन्शन मध्ये असताना मी जिम मध्ये फोकस नाही करू शकत. सांग ना काय प्रॉब्लेम आहे प्लीज. नंदिनी म्हणते, हे बघा मी आता काही सांगू शकत नाहीये, मी त्या मनस्थितीतच नाहीये. जीवा म्हणतो, का, एवढं काय झालंय. हे बघ मेजर काही असेल तर प्लीज मनामध्ये ठेवू नकोस, सांग ना मला काय झालंय, कदाचित मी सोल्युशन देऊ शकेन. नंदिनी म्हणते, एक उदाहरण म्हणून सांगते, जर मला तुमच्या बाबतीत एक अशी गोष्ट कळली ज्याच्याने हे सगळं घर हलू शकतं तर मी काय केलं पाहिजे. नंदिनी म्हणते, सांगा ना काय केलं पाहिजे. जीवा म्हणतो, तू तेच केलं पाहिजेस जे योग्य आणि सत्य असेल, कारण तूच म्हणाली होतीस की तू एक वेळेस तुझं नुकसान करणाऱ्याला माफ करू शकतेस पण तुझा विश्वासघात करणाऱ्याला नाही. दुसरीकडे पार्थ आपल्या खोलीमध्ये आलेला असतो. त्यानंतर पार्थ काव्याचा चष्मा बघतो आणि म्हणतो, अरे बापरे, ह्या चष्मा इथेच विसरून गेल्यात. विसरण्यात एक्सपर्ट आहे ही मांजर आणि इनरिस्पॉन्सिबल सुद्धा. कळवण्याची काही पद्धत, पोहोचल्यात नाही पोहोचल्यात. पुढे पार्थ स्वतःशीच म्हणतो, पण त्या कळवणार नाहीच आहेत पार्थ, तुलाच विचारावं लागेल पोहोचलात की नाही पोहोचलात. फोन करून विचारलं तरी हेच म्हणणार, माझ्यावर काय वॉच ठेवताय का. नको, मांजरीला नको, मांजरीच्या मैत्रिणीला फोन करतो. पार्थ लगेच अनिशाला फोन करतो आणि विचारतो, अनिशा पोहोचलात तुम्ही. अनिशा म्हणते, हो पोहोचल्यावर 2 तास झाले. पार्थ अनिशाला तिच्या आईच्या तब्येतीबद्दल विचारत असतो. अनिशा आपल्या आईची तब्येत ठीक असल्याचं म्हणते. पुढे अनिशा म्हणते, पार्थ मला कळतंय हा, तुम्हाला माझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये, तुम्हाला काव्याशी बोलायचंय, पण काव्य इथे नाहीये. पार्थ म्हणतो, नाहीयेत म्हणजे कुठे आहेत त्या. अनिशा म्हणते, अहो ती माझ्या आईला भेटून लगेचच निघाली कॅबने. पार्थ म्हणतो, कॅबने गेल्यात का, ठीक आहे बाय. असं म्हणून पार्थ फोन ठेवतो. पार्थ म्हणतो, म्हणजे आता त्या रस्त्यात असतील. काव्या कॅबने घरी जात असते. त्यामधील ड्रायव्हर आपल्या बायकोशी बोलत असतो. आपल्या बायकोला एक पप्पी दे असं म्हणत असतो आणि हे सगळं बघून काव्याला खूप राग येत असतो. ड्रायव्हर म्हणत असतो, ज्या दिवशी तुझी पप्पी छप्पी घेऊन येत नाही ना गाडीवर, त्या दिवशी तुला सांगतो माझं मनच लागत नाही गाडीवर. हे सगळं ड्रायव्हर आपल्या बायकोला सांगत असतो आणि हे ऐकून काव्या खूप चिडत असते. काव्या रागानेच त्या ड्रायव्हर जवळ बघत असते. काव्या लगेच रागाने त्या ड्रायव्हरला म्हणते, तुम्ही प्लीज फोन ठेवा हा, गाडी चालवताना असं फोनवर बोलू नये. ड्रायव्हर म्हणतो, आत्ता तुम्ही काय वकील आहात की काय मॅडम. काव्या म्हणते, वकील नाहीये, IAS आहे मी. ड्रायव्हर म्हणतो, कुठल्या राज्याच्या. काव्या म्हणते, झाले नाही अजून पण होणार आहे, अभ्यास सुरू आहे माझा. ड्रायव्हर म्हणतो, अभ्यास सुरू आहे ना, मग आधी IAS हो आणि मग मला सांगा, तेव्हा ऐकतो की मी पट्ट्या दिशी. असं म्हणून तो ड्रायव्हर काव्याला इग्नोर करतो आणि आपल्या बायकोला म्हणतो, तू बोल ग माझ्या बबलीच्या मम्मी, कुठे होतो आपण. एवढ्यातच काव्या म्हणते, अहो ऐका ना, तुम्ही कुठे होता मला माहित नाही, पण आपण आता गाडीत आहोत, तुम्ही प्लीज फोन ठेवा. ड्रायव्हर म्हणतो, तुम्ही काय माझी मेहुणी वगैरे आहात ना मॅडम, तुम्हाला त्रास होतोय म्हणून मी फोन ठेवायला. काव्या म्हणते, पॅसेंजर आहे ना मी तुमची. ड्रायव्हर म्हणतो, पॅसेंजर आहे तर मग पॅसेंजर सारखं गप गुमान बसा की बाहेर. ड्रायव्हर म्हणतो, पॅसेंजर आहात तर पॅसेंजर सारखं गप्प बसा की मागं, उगा आपला तोंडाचा पट्टा लावलाय. काव्या त्याला म्हणत असते, दादा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते हा, प्लीज फोन ठेवा नाहीतर. ड्रायव्हर म्हणतो, नाहीतर काय. त्यानंतर तो ड्रायव्हर आपल्या बायकोला म्हणत असतो, ए माझ्या बबलूची मम्मी, तू जरा पप्पीवर होल्ड कर हा, मी आलोच पट्ट्या दिशी. असं म्हणून तो ड्रायव्हर कॅब थांबवतो आणि म्हणतो, आता बोला मॅडम, नाहीतर काय करशाल, मी कंप्लेंट करेन तुमची. ड्रायव्हर म्हणतो, आयो खरंच का, मी इथेच आहे, करा कंप्लेंट माझी. काव्यामध्ये करते की काय, घाबरते की काय. काव्यामध्ये करते रेंज नाहीये असं म्हणून ती गाडीच्या खाली उतरते. काव्या खाली उतरल्यानंतर तो ड्रायव्हर गाडी घेऊन तिथून पळून जातो. काव्यामध्ये, अरे अरे गेला, शिट काय करायचं ह्याचं. काव्यामध्ये त्याला पॅसेंजर पेक्षा त्याच्या बबलूच्या मम्मी पप्पी महत्वाची आहे. काव्या म्हणत असते, काय करू मी, अनिशाचं घर सुद्धा मागे आहे 1.5 तास, कशी जाऊ मी पुढे. काव्यामध्ये, ठीक आहे ना, दुसरी कॅब बुक करते. असं म्हणून काव्या कॅब बुक करत असते, परंतु काव्याला कॅब बुक होत नसते. काव्या म्हणत असते, एक कॅब पण बुक होत नाहीये, काय करू, कशी जाऊ घरी, पार्थना फोन करू.
त्यानंतर काव्या पार्थला कॉल करते. पार्थ काव्याचा फोन उचलतो आणि म्हणतो, आता कशाला मला फोन केलाय? काल मोठ्या टेचात बोलत होता ना, रिक्षाचा, कारचा, टॅक्सीचा, टेम्पोचा, हेलिकॉप्टरचा. संप नाहीये? जा हेलिकॉप्टरनेच जा. आता तुमचं हेलिकॉप्टर येईपर्यंत ना आजूबाजूच्या लोकांवर फिसकारत बसा. हा बोका काही येणार नाहीये, ठेवा. हा सर्व काव्याचा झालेला भास असतो. काव्या म्हणते, हा बोका गेला उडत, मला नाही घ्यायची त्या बोक्याची हेल्प. त्याला फोन केला तर तो 4 गोष्टी मला सुनवत बसेल. त्यानंतर काव्या म्हणते, आयडिया. मानिनी काकूंना फोन करते. असं म्हणून ती मानिनीला फोन लावते. मानिनी म्हणत असते, असं कसं रस्त्यात उतरवलं तुला? अशी कशी ही माणसं? काव्या म्हणते, नाहीतर काय, खूप डोक्यातच गेलाय तो माणूस माझ्या. मानिनी म्हणते, अगं मग तेव्हाच फोन करायचास ना काव्या, तू थांब, मी पाठवते कुणाला तरी. काव्या म्हणते, कुणाला पाठवताय? काव्या लगेच म्हणते, पार्थला नको पाठवू. हा. मानिनी म्हणते, का? काव्या म्हणते, काकू अहो ते कामात असतील ना, आणि तुम्ही त्यांना सांगितलं तर ना ते हातातली कामं टाकून मला घ्यायला येतील आणि ते मला नाही आवडणार. मानिनी म्हणते, तसंही तो ऑफिसला गेलाय, तू मला लोकेशन पाठव, मी ड्रायव्हरला पाठवते. काव्या ओके असं म्हणते आणि फोन ठेवते. दुसरीकडे नंदिनी खूप टेन्शनमध्ये असते आणि नंदिनीला लग्नातील ते सर्व क्षण आठवत असतात. नंदिनी वसुआत्याच्या खोलीमध्ये जात असते. नंदिनीला पिहू बरोबरचे क्षण सुद्धा आठवत असतात. नंदिनी म्हणत असते, तू हे चित्र का काढलंयस? पिहू म्हणते की हेच तर सिक्रेट आहे जे मी ऐकलं होतं. मी वसू मावशीच्या खोलीबाहेर ऐकलं होतं. वसू मावशी बोलत होती की तिने दीपकला सांगून तुला लग्नातून किडनॅप केलं होतं. हे सर्व नंदिनीला आठवत असतं. त्यानंतर नंदिनी वसुआत्याच्या रूममध्ये जाते. नंदिनी खूप टेन्शनमध्ये असते आणि ती खूप रागाने वसुआत्याकडे बघत असते. वसुआत्या म्हणत असते, काय झालं नंदिनी? नंदिनी म्हणते, थोडं बोलायचं होतं. वसुआत्या म्हणते, बोल बोल ना. नंदिनी म्हणते, आत्या तुम्ही मला माझ्या लग्नातून. वसुआत्या म्हणते, काय बोलतेस तू? जरा स्पष्ट बोल ना. नंदिनी म्हणते, तुम्ही दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं ना? हे ऐकून वसुआत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तरी सुद्धा वसुआत्या हसूनच म्हणते, काय बोलतेस तू हे नंदिनी? नंदिनी म्हणते, सांगा प्लीज. नंदिनी म्हणते, सांगा ना, हे सगळं तुम्ही केलं होतं? वसुआत्या म्हणते, अगं काय विचारतेस तू? तू ठीक आहेस ना? नंदिनी म्हणते, मी ठीक आहे, मी एकदम ठीक आहे, मला काही पण झालेलं नाहीये, पण प्लीज मला खरं खरं सांगा, ते सगळं तुम्ही केलं होतं का? नंदिनी म्हणते, हे बघा आत्या, मी खूप पेशन्स ठेवून तुमच्याशी आता बोलते. हे सगळं तुम्ही केलं होतं असं न म्हणता हे सगळं तुम्ही केलं होतं का असं मी विचारते. प्लीज मला खरं खरं उत्तर द्या. हे सगळं तुम्ही केलं होतं का? वसुआत्या म्हणते, मी का करेन असं? आणि तुला कुणी सांगितलं हे? नंदिनी म्हणते, त्याने काय फरक पडतोय? वसुआत्या म्हणते, फरक पडतो नंदिनी. माहिती देणारी व्यक्ती कोण आहे हे कळलं की मग ठरवता येतं की तिची माहिती खरी आहे की अफवा आहे. कुणी सांगितलं तुला हे सगळं? नंदिनी म्हणते, पिहूने. पिहूचं नाव ऐकून वसुआत्याला पिहूचा खूपच राग आलेला असतो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी देवाची आरती करत असते. तिच्याबरोबर घरातील इतर लोकही देवाची पूजा करत असतात. पूजा करून झाल्यानंतर नंदिनी आरती घेऊन वसुआत्याजवळ जाते. आत्या सुद्धा ती आरती घेते. त्यानंतर नंदिनी आत्याला विचारते, शत्रू घरातलाच असेल तर काय करायचं आत्या? आत्या म्हणते, हे सगळं तू मला का विचारतेस? नंदिनी म्हणते, कारण आम्हा चौघांच्या आयुष्याचा शेवट केला तुम्ही. दीपकशी हात मिळवून मला लग्नातून किडनॅप करणाऱ्या वसुआत्याच होत्या. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी रिव्ह्यू उत्सव या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बसलीस नाहीस? बस ना, चल चल, उशीर होतोय अगं. बस कसं? तू हे चित्र का काढलं? कारण हेच परिस्थिती जे ऐकलं होतं. मी वसू मावशीच्या खोलीबाहेर ऐकलं होतं. वसू मावशी बोलत होती की तिने दीपकला सांगून तुला लग्नातून किडनॅप केलं होतं. काय झालं नंदिनी? थोडं बोलायचं होतं. बोल बोल ना. आता तुम्ही मला माझ्या लग्नातून काय बोलतेस तू? जरा स्पष्ट बोल ना. तुम्ही दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं. काय बोलतेस तू नंदिनी? सांग ना प्लीज, सांगा ना. हे सगळं तुम्ही केलं होतं? अरे काय विचारतेस तू? तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे, मी एकदम ठीक आहे, मला काही झालेलं नाही. पण प्लीज मला खरं खरं सांगा, हे सगळं तुम्ही केलं होतं का? ते बघा आत्या, मी खूप पेशन्स ठेवून तुमच्याशी आता बोलते. हे सगळं तुम्ही केलं होतं ना असं जात न विचारता हे सगळं तुम्ही केलं होतं का असा प्रश्न विचारते. प्लीज मला खरं खरं उत्तर द्या. हे सगळं तुम्ही केलं होतं का? का करीन असं? आणि तुला कुणी सांगितलंय? त्यांनी काय फरक पडतो? फरक पडतो नंदिनी. माहिती देणारी व्यक्ती कोण आहे हे कळलं ना की मग ठरवता येतं की ती माहिती खरी आहे की अफवा आहे. कुणी सांगितलं तुला हे सगळं?
मच.